मित्र, आपल्या कॉलेजला आज सगळ्यात मोठी भव्य आणि दिव्य कृषी दिंडी निघणार आहे। तुम्ही ना कृषी दिंडी जी आहे ते आजपर्यंत म्हणजे आज लोक तुम्ही ना कृषी क्षेत्रातील कृषी दिंडी भव्य आणि दिव्य कृषी दिंडी तुम्ही ना पाहिलंच नसेल। ते आज आपल्या सातपुडा कॅम्पस मध्ये भरत आहे। रॅली एकदम भारी होणार आहे आणि हे सर्व काही चालू आहे ते आपल्या शेतकऱ्यांसाठी। मित्र, तुम्ही जे रॅली पाहू राहिले हे आपल्या कृषी दिंडी आपल्या कॉलेजले उद्यापासून म्हणजे 20, 21, 22 ले सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन भरणारा भव्य दिव्य। तर त्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे 19 तारीखले सगळी कृषी दिंडी आहे। त्यासाठी समोर घोड्यावर एक घोडा आहे, त्याच्या बाद जी आपली शेतकऱ्याची बैलमंडी असते म्हणजे बैलगाडी म्हणता कोणी ते आहे। त्याच्या मागे हे जे तुम्ही पाहू राहिले हे सगळं लेझिम पथक आहे। त्याच्याच मागे दिसणारं तुम्हाला आता झाकी म्हणजे जे काही गाडे ट्रॅक्टर वगैरे आहे ते एकदम खतरनाक पद्धतीनं सजवलेलं आहे। आता तुम्हाला पुढे दाखवतो। त्याच्या समोर तुम्ही पाहू शकता जे वेगवेगळे शेतकरी आपल्या पुऱ्या भारतामधले अलग अलग राज्यातले शेतकरी आहेत त्याची वेशभूषा करायला आहे सगळे। याच्यामध्ये तुम्हाला सगळे शेतकरी दिसून जातील। त्याच्यामध्ये तुम्हाला चला आता सगळ्या राज्याचे शेतकरी आहे ते सगळे शेतकरी तुम्हाला डायरेक्ट जवळ जाऊन दाखवतो। वेगवेगळी म्हणजे अलग अलग वेशभूषा करायला सगळ्या शेतकऱ्यांना तुम्हाला आता डायरेक्ट जाऊन महाराष्ट्र। तुम्ही कुठले आहे भाऊ? जोरात सांगा जरा। केरला, आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हे जम्मू काश्मीरचे आहे भाऊ, हे आसामचे। आणि त्याच्या बाद आपली हे टीम गडी इन्या भाऊ म्हणते आपल्याला तू कधीच व्हिडिओत घेत नाही, त्यासाठी आज पहिले इन्याला व्हिडिओत घेतला। हा प्रसाद दिला आपल्याला उगल मुगले। त्याच्या बाद तुम्ही पाहू शकता हे अलग अलग झाकी बनवलेला आहे। हे आता सगळ्यात पहिले जय किसान हे आता सगळ्यात पहिले तुम्ही पाहू शकता हे ॲग्रिकल्चर कॉलेजची आता याच्यामध्ये आपले झाकी बनवलं आहे। ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, बीटेक, इंजिनिअरिंग सगळे अलग अलग झाकी बनवलेला आहे। याच्यामध्ये आता तुम्हाला चला पहिले या जे हे पहिले ट्रॅक्टर आहे याची डायरेक्ट तडी जाऊन व्ह्यू दाखवतो पुरा खतरनाक। पण या कुठली आहे झाकी, कुठची आहे? हे पाहू शकता तुम्ही आता हे ॲग्रिकल्चरची झाकी आहे। एकदम भारी पद्धतीने खतरनाक पद्धतीने सजवलेला आहे। आपल्याच कॉलेजचे पोट्टे, हा आपला गौऱ्या आपला भाऊ, त्याच्या बाद हा पण्या सगळे डायरेक्ट अडी अलग अलग वेशभूषा करायला डायरेक्ट सगळे ना। त्याच्या बाद तुम्ही हे पाहू शकता झाकी किती खतरनाक करेल आहेत। हे सगळे ॲग्रिकल्चरचे पोरं आता ॲग्रिकल्चरच्या झाकीच्या मागे उभी राहणार आहे। त्याच्या बाद आता याच्या मागे येणार आहे ते म्हणजे हॉर्टिकल्चरची। आता हे आपले फालके सर म्हणत लय दिवस झाले व्हिडिओत घेत नाही, तर आज सरले डायरेक्ट म्हणजे आपला जो यूट्यूबवरचा व्लॉग आहे लॉंग तिच्यात टाकून दिलं। त्याच्या बाद तुम्ही जे पाहू शकता हे सगळे ॲग्रिकल्चरचे। याच्या बाद आता मागे येणार आहे हॉर्टिकल्चरची। आपल्या कॉलेजचे सर सगळ्यात मोठे ज्युनियर आपले सर जय जवान। हा हे पहा सरच्या आधी डायरेक्ट खतरनाक बॅनर देऊन टाकलं। त्याच्या बाद हे आहे भाऊ ॲग्रिकल्चरची कॉलेज, ॲग्रिकल्चरचे मुलं सगळ्या पोरं सगळे एका मागे एक पद्धतशीर प्रॉपर नियोजन करायला एकदम। त्याच्या बाद याच्या घोषणा चालू आहे। आता या जे कृषी दिंडी आहे हिचं महत्त्व असं आहे की तुम्हाला उद्या दिवशी म्हणजे खतरनाक कृषी प्रदर्शनी पाहायला भेटणार आहे। आता हे झाली आपली उद्यान विद्या महाविद्यालय म्हणजे आपली हॉर्टिकल्चरची रॅली। त्याच्या बाद हे हॉर्टिकल्चरच्या झाकीचा ट्रॅक्टर रेल आहे। आता ही झाकी तुम्हाला डायरेक्ट जवळून बी दाखवतो, खतरनाक एकदम सजवलेला आहे। त्याच्या बाद तुम्हाला आता जवळून बी दाखवतो। पहिले तुम्ही हे पुरी रॅली पाहून घ्या। हे जे आता हॉर्टिकल्चरची झाकी, त्याच्या बाद हे सगळे मागे हॉर्टिकल्चरचे पोरं आहे। त्या बाद तुम्ही हे झाकी पाहू शकता किती खतरनाक बनवला। वैभव कोणची आहे? उद्यान विद्या महाविद्यालय म्हणजे आपल्या हॉर्टिकल्चरची आहे। पाहू शकता तुम्ही किती खतरनाक सजावट करेला आहे। झाकी एकदम पद्धतशीर करायला आहे। अडी दिला आपल्या चिप्पाले बसून। त्या बाद म्हणजे तुम्हाला जे आपण सांगायचं की बुवा झाकी हॉर्टिकल्चरची आता या हॉर्टिकल्चरचे पोरं झाकी, त्याच्या बाद हे सगळे हॉर्टिकल्चरचे पोरं एका सोबत आहे डायरेक्ट। काय देता हा द्या जोरात एकदा। हे आहे भाऊ आपलं हॉर्टिकल्चर कॉलेज पूर्ण हॉर्टिकल्चरची झाकी मागे। त्याच्या बाद हे सगळे जे पोरं आहे हे आपल्या हॉर्टिकल्चरचे आहे। त्याचा स्टाफ आणि त्याच्यासोबत पोरं सगळे सोबतच चालणार आहे। आता याच्या मागे येणार आहे पुरी म्हणजे बीटेकची, इंजिनिअरिंगची। हे आपल्या क्लासमधले सगळे पोट्टे आणि याच्या घोषणाही तुम्ही पाहू शकता किती खतरनाक चालू आहे डायरेक्ट। हे सगळे पोरं आपल्या क्लासमधले। त्याच्या बाद हे म्हणा आम्हाला व्हिडिओत घेऊन घे। आता यायचाही सगळ्याचा घेऊन घेतला। त्याच्या बाद आता येणार आहे आपली बीटेकचं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याची झाकी येणार आहे। आता तुम्ही पाहू शकता हे बी आहे ना एकदम खतरनाक पद्धतीने सजवलेला आहे।
एकदम भारी, म्हणजे ज्या झाकी आहे त्या एकापेक्षा एक करेल आहे. हा तुम्ही पाहू शकता याच्या मागे हे नाही इंजिनिअरिंगची झाकी, त्याच्या बाद सगळे इंजिनिअरिंगचे पोरं याच रॅली मध्ये तुम्ही पाहू शकता. बीटेकची झाकी आहे मित्र. हे झाकी कशाची आहे? कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. इंजिनिअरिंगची. तुम्ही पाहू शकता किती खतरनाक पद्धतीने आहे ना सजावट करेल आहे. याचं म्हणणं आहे आम्ही फॉगड गिगर चालू करून दाखवतो डायरेक्ट सगळे, म्हणजे याची जी टेक्नॉलॉजी आहे ती तुम्ही पाहू शकता किती खतरनाक आहे. आवाज ते पाहू शकता. याला म्हणतात क्वालिटी, आणि अशी क्वालिटी आपल्याला प्रत्येक क्षेत्रात द्यावं लागते. जे इंजिनिअरिंगचं आहे यानं फॉगर गिगर लावून एकदम खतरनाक पद्धतीने सजवलेलं आहे. त्या बाद हे इंजिनिअरिंगचं आणि त्याच्या बाद मागे टीचर स्टाफ आणि डायरेक्ट सगळे इंजिनिअरिंगचे पोरे एका सोबत आहे डायरेक्ट. अरे घोषणा देता काही? जय जवान जय किसान. गँग अम्या इम्या हे सगळे मागे आहे. एखादी घोषणा द्या पहिले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता तुम्ही पाहू शकता रिकामे यायले कृषीच्या द्यायच्या सांगेला आहे. हे दुसऱ्या काही माहिती देतात. त्याच्या बाद आपली म्हणजे केविकेची झाकी आहे. तुम्ही हे पाहू शकता. ही एकदम खतरनाक पद्धतीने सजवलेलं आहे. एकदम म्हणजे शेतकरी सगळे सोबतच आहे. आता भाऊ हे केविकेची झाकी म्हणजे कृषी विज्ञान केंद्राची. नाव काय तुमच्या कॉलेजचं? केविके म्हणजे कृषी विज्ञान केंद्र. म्हणजे एकदम खतरनाक पद्धतीनं सजवलेला आहे. सगळ्यात झाक्या एक नंबरच करेल आहे. त्याचाही काही विषय नाही. तुम्ही पाहू शकता हे आपल्या केविकेची झाकी. त्याच्या बाद हे केविकेची झाकी आणि हे सगळे त्या लाईन त्याच्या मागे सगळे विद्यार्थी त्या कॉलेजचे. रॅली होणारा भाव आहे कम जादा डायरेक्ट 1.5-2 किलोमीटरची रॅली होणार आहे. कारण तो विद्यार्थी तेवढेच आहे. आणि सगळं हे जे काही आपलं चालू आहे हे आपलं सगळं शेतकऱ्यासाठी चालू आहे. त्याबाद तुम्ही पाहू शकता हे सगळे आहे कॉन्व्हेंटचे, पण हे आपल्या सातपुडा संस्थांचे सगळे विद्यार्थी असल्यानं हे आपल्या शेतकऱ्याच्या रॅलीमध्ये सामील व्हायला म्हणजे सहभाग आहे यायचा बी. आता हे लहान आहे पण यायला शेतीविषयी यायचं जे प्रेम आहे ते जागृत करण्यासाठी यायला बी आपल्या रॅलीमध्ये सहभागी करेल आहे. यायनं बी यायच्या पद्धतीने यायची जे झाकी आहे ते एक चांगल्या पद्धतीने करेल आहे. यायनं याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजची वेशभूषा करेल आहे. तुम्ही पाहू शकता किती चांगल्या पद्धतीने करायला. स्वतः ते गाणी म्हणून राहिले पोवाळे गिवाळे. तुम्हाला ते दाखवतो आता एखादा तो. आता हे तुम्ही पाहू शकता कॉन्व्हेंटचे म्हणजे पुढचे विद्यार्थी यायचं शेतीविषयी प्रेम जागृत करण्यासाठी यायला बी आपण कृषी दिंडीमध्ये सहभाग करायला लावेल आहे. तुमच्या कॉलेजचं नाव काय शाळेचं? सातपुडा कॉन्व्हेंटचे आहे. पण आता पुढे चालून जे आपले युवा शेतकरी तयार करण्यासाठी यायले बी आपल्या रॅलीमध्ये सहभागी व्हायला सांगेल. यायनं खतरनाक म्हणजे कशाची वेशभूषा करायला तुम्ही ना छत्रपती शिवाजी महाराज आहे ना, पंडित जवाहरलाल नेहरू आहे. हे पाय छत्रपती शिवाजी महाराज. हे तुझं नाव काय? तुम्ही पाहू शकता यानं अलग अलग वेशभूषा करायला आहे. यायचं बी यायनं यायच्या पद्धतीने लहान असल्यावर बी एक चांगल्या पद्धतीनं यायनं अडी यायचं प्रदर्शन करायला आहे. त्या पद्धतीने यायची झाकी नाही म्हणता येणार पण यायनं यायच्या पद्धतीने एक नंबर केलं. आणि त्याच्याच मागे सगळे कॉन्व्हेंटचे विद्यार्थी. रॅली म्हणजे कमी जास्त होणार आपली 3-1 किलोमीटरनं चालली जाऊ. तुम्ही पाहू शकता अजून बी आपली रॅली संपलेली नाही. त्याच्या बाद आता मागे येणार आहे सातपुडा इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहे ते येणार आहे. तर तुम्ही आता अडून झाले आपल्या सातपुडा म्हणजे जे 11वी 12वी 10वी 11वी 12वी सगळे विद्यार्थी आहे. म्हणजे आता हे कला वाणिज्य महाविद्यालय यायनंही चांगल्या पद्धतीने यायच्यासाठी प्रदर्शन दाखवलं आहे. मग समजा यायचाही सहभाग या रॅलीमध्ये 100% राहणार. कला वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी यायचाही या रॅलीमध्ये सहभाग आहे. आणि हे जे सगळं काही चालू आहे ते आपल्या शेतकऱ्यांसाठीच चालू आहे. तुम्ही पाहू शकता आता की जे सातपुडा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आहे म्हणजे हे फार्मसीचे विद्यार्थी आहे. पण यायसाठी आपल्या जळगाव जामोदली येऊन यायचा सहभाग अटी दाखवला आहे. तर तो कशासाठी दाखवला? फक्त आपल्या शेतकऱ्यांसाठी. तुम्ही पाहू शकता. आणि हे जे सगळं काही चालू आहे हे आपल्या उद्याच्या कृषी प्रदर्शनीसाठी चालू आहे. आणि या सगळ्याचा सहभाग आपल्याला या रॅलीमध्ये 100% दिसणार आहे. काहून तर हे सगळं काही चालू आहे ते आपल्या शेतकऱ्यांसाठीच चालू आहे. आता हे एवढ्या दूरून शेगाववरून जे आले ते फक्त आपल्या रॅलीमध्ये सहभागी व्हायसाठी आले. आणि आता यायचा विषय असा आहे की हे दुरून आले तर तुम्ही बी या म्हणजे 20, 21, 22ला आपल्यासाठी कृषी प्रदर्शनी आहे. तर भव्य दिव्य कृषी प्रदर्शनी आहे. लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन बी आहे. त्याच्या बाद आहे सातपुडा नर्सरी म्हणजे शेगाववरून. तर हे जे आहे हे सुद्धा आधी आलेलं आहे. दुरून आल्यामुळे यायनं झाकी गिकी काही बनवेल नाही जास्त चांगल्या पद्धतीनं. पण याच्यासाठी सहभाग आहे तोच आपल्यासाठी लय महत्त्वाचा आहे. कारण तर म्हणजे रॅली जे आपली एकदम भव्य दिव्य रॅली आहे आणि त्याच्यामध्ये या विद्यार्थ्यांचाही सहभाग आहे. आणि हे सगळे जे काही आहे हे सातपुडा आपल्या सातपुडाचे सगळे विद्यार्थी आहे. त्याच्या बाद तुम्ही पाहू शकता आता हे शेवटचे विद्यार्थी होते पण आपली रॅली कम जादा झाली असेल ते म्हणजे 3-1 किलोमीटरची तर जवळपास झालीच. तुम्हाला पुढे जाऊन आता डबलपुरी रॅली तुम्हाला आता पुढे जाऊन दाखवतो. तुम्हाला डायरेक्ट गाडीवरून दाखवतो की बा आपली रॅली किती मोठी आहे. हा सगळ्यात पहिले तुम्हाला जो दाखवला तो गोळा ह्या आपली सगळी डायरेक्ट शूट करणारी टीम. त्याच्या बाद जे आहे आपले बैलगाडी
जे शेतकऱ्याची बैलगाडी असते ते, त्याच्या बाद आपलं लेझिम पथकच्या बादमध्ये आहे आता कृषी विज्ञान केंद्र म्हणजे केविकेचं पोस्टर आहे समजा आहे. त्याच्या बाद हे सगळ्या राज्यातले वेशभूषा करेल शेतकरी दाखवेल आहे. त्याच्या बाद आपलं ॲग्रिकल्चर कॉलेजची झाकी आणि त्याच्या बाद हे ॲग्रिकल्चरचे सगळे पोरं. याच्याच मागे म्हणजे मुली बी राहणार आहे. सगळे जे ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी राहणार आहे ते सगळे यायच्या मागे राहणार, यायच्या झाकी मागे. तर तुम्हाला फक्त या व्हिडिओमध्ये पुरी रॅली दाखवतो. आणि जर शेतकऱ्याला मोठं होणं असेल तर काहीच लागू शकत नाही. हे झाली हॉर्टिकल्चरची आपली झाकी. त्याच्या बाद सगळ्या हॉर्टिकल्चरचा स्टाफ ग्रीप आणि त्यासोबत विद्यार्थी बी सगळे हॉर्टिकल्चरचे. त्याच्यामध्ये राहणारा कृषी अभियांत्रिकी म्हणजे आपल्या बीटेक इंजिनिअरिंगची झाकी हे तुम्ही पाहू शकता. त्याच्या बाद सगळे विद्यार्थी. तर तुम्हाला सांगणं एवढंच आहे किंवा कृषी क्षेत्रात नवीन जर युवा शेतकरी आहे तर ते लय मोठे आहे. फक्त आपल्याला गरज आहे ते म्हणजे शेती करायची. त्याच्या बाद पाहू शकता तुम्ही हे मागे गेले आपल्या बीटेकची. त्याच्या बाद हे त्याचे सगळे विद्यार्थी. त्याच्या बाद दुध व्यवसाय जो आहे आपला त्याचे बी विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये आहे. ते सगळे ते विद्यार्थी. त्याच्या बाद तुम्ही ना जे मागे पाहिले ते विद्यार्थी आपल्या कॉन्व्हेंट नर्सरी. फक्त हे जे सगळे लहान विद्यार्थी हे बी आपल्या कृषी म्हणजे जे कृषी दिंडी आहे तिच्यामध्ये सहभागी व्हायला सगळे. तुम्ही रॅली पाहू शकता किती मोठी आहे. याचा अर्थ फक्त एवढा आहे की शेतीत आपल्याला फक्त उतरायची गरज आहे. आपल्याला सपोर्ट करायला जे आहे ते खूप जण आहे. फक्त आपल्याला शेतीत उतरणं हे महत्त्वाचं आहे. हे पाहू शकता. त्याच्यामध्ये कला वाणिज्य म्हणजे सगळे जे सातपुडा शिक्षणचे विद्यार्थी आहेत सगळे याच्यात सहभागी व्हायला. आणि सहभाग जर म्हटला तर तुम्ही पाहू शकता की किती जणांचा आहे. फक्त गरज आहे ते आपल्याला शेतीकडे जाऊन चांगल्या टेक्नॉलॉजी म्हणजे जे आहे त्या उपयोगात घेऊन तुम्ही करू शकता. फक्त आपल्याला शेतीत येणं आहे. हे बी सगळे पाहू शकता तुम्ही. हे बाहेर गावावरून येलं आहे म्हणजे हे आपल्या शेगाववरून येलं आहे सगळे विद्यार्थी. आणि हे बी आपल्या रॅलीमध्ये म्हणजे कृषी दिंडीमध्ये सहभागी आहे. सातपुडा नर्सरी इन्स्टिट्यूट शेगाव हे बी तुम्ही पाहू शकता. जे नर्सरी आहे त्या युनिटमधून येलं आहे. हे बी शेगाववरूनच यायला सगळे. आता तुम्ही रॅली पाहिली असेल, पुरी रॅली दाखवली तुम्हाला. तर हे जे रॅली आहे आपली हे कम जाता म्हणजे 250 किलोमीटरची 100% राहणार. हे भाऊ आता रॅली शेवट लोक पाहिलं. हे दादाही दिसले आपले. तुमचा बी फॅन आहे. धन्यवाद दादा आले ते आपल्याला भेटायला म्हणतातच दिसलं. चला मग. त्याच्या बाद तुम्ही पाहू शकता जो चौकामध्ये होता तो या लहान मुलाचा जरसा कार्यक्रम होता. कार्यक्रम बी दुसरा काही नाही आपल्या शेतकऱ्याच्या हिच्यावर आणि अजून जे छत्रपती शिवाजी महाराज आहे यांच्या पोवाड्यावर कार्यक्रम चालू आहे. आता चला तुम्हाला पुढे जाऊन पुरा कार्यक्रम दाखवतो. तर तिथे जाऊन ऐका तुम्ही. एकदम लहान पोरं असल्यावर बी आपल्या संत जे आहे सगळे ते आपल्या पुऱ्या संस्कृतीवर सगळा नृत्य म्हणता येईल. नृत्य म्हणजे डान्स तो याचा सगळा आपल्या संस्कृती कल्चरच्या भरोशावर चालू आहे. नाही पाणी अन्नाला, नाही पाणी जगण्याला, नाही पाणी पोरांना, नाही पाणी ढोरांना. महाराज पण आता करायचं तरी काय? नका करू पाण्याची वेस्टिंग, करा रेन वॉटर हार्वेस्टिंग. 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 पावसाच्या पाण्याची करा साठवण, नदी जोड प्रकल्पाची करा पाठराखण. बंद करा पाण्याचे राजकारण, अंध्या पिकात संरक्षण. मग बोला जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. त्याच्या बाद तुम्ही पाहू शकता जे कृषी दिंडी आहे आपल्यासाठी पुढचा कार्यक्रम केला त्यानं जे शेतकऱ्याचं आहे ते दाखवलं. त्याच्या बाद आता डबल कृषी दिंडी जशी आहे तशी आपली डबल चालू होणार. त्याच्या बादमध्ये आहे आपला मित्र. याले जर तुम्हाला कोणची जर ऑर्डर लागत असेल सिनेमॅटिकची तर एकदा अकाउंटमध्ये जाऊन पहा. आपल्या आयडीचं नाव काय? अंबुस्कर राम. तुम्ही त्याच्या आयडीमध्ये जाऊन पहा. एकदा तुम्हाला जे क्वालिटी आहे ना ते 100% दिसून जाईल. आणि क्वालिटीचा पैसा आहे सगळा. क्वालिटी जर भेटली तरच भाऊले पैसा द्यायचा, नाही तर द्यायचाही नाही डायरेक्ट. आणि आपलाच मित्र आहे, तुम्हाला काही लागलं तर भेटून जाईल. आणि आपल्या मित्राला फॉलो करा युट्यूब चॅनलवर बी, इंस्टाग्रामवर बी. फुल सपोर्ट करा त्याचा. काही विषय नाही. आपल्या भाऊ जर आपल्याला जर असा आतलोक बी चांगला सपोर्ट भेटला
आणि असा सपोर्ट राहू द्या, काही टेन्शन नाही. तर मित्र तुम्ही तर आता आपली भव्य आणि दिव्य कृषी दिंडी पाहिली अशी ना, आणि तुम्हाला जर अजून आता तुम्हाला उद्याच्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी जर पुरं कृषी प्रदर्शन पाहायचं असेल तर तुम्हाला येणं पडेल याच ठिकाणी. आणि त्याचसोबत उद्याचा जर व्हिडिओ पाहायचा असेल पुरा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हे बा पुरी तयारी व्हायला डायरेक्ट कृषी प्रदर्शनी. अजून तिकडे ज्या मागच्या साईडले लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनची बी तयारी व्हायला. आणि उद्या आपला दुसरा म्हणजे पुरा व्हिडिओ बी तुम्हाला सगळं दिसूनच जाईल.